नमस्कार मित्रांनो, एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण आलो श्री रमेशरावजी तिजारे यांच्याकडे। बोरी अरब येथील शेतकरी आहे आणि सावडी शिवारामध्ये यांचं शेत आहे। तर विषमुक्त शेतीमध्ये आपल्यासोबत हे 6 वर्षापासून आपल्यासोबत जुळलेले आहेत। 6 वर्षापासून पूर्णपणे नैसर्गिक शेती करत आहे आणि या 2 वर्षामध्ये त्यांनी शेतामध्ये असे काही फळझाडं आहे ते सगळे लावलेले आहे की प्रत्येक फळ शेतामध्येच मिळेल। दुर्याने पूर्ण बांधाने लागवड केलेली आहे आणि घरगुती भाजीपाला असो किंवा गहू असो, करडई असो, आपलं जवस असो, धने अशा सगळ्या पिकाचीच लागवड केलेली आहे। आणि थोडं करून हे विषमुक्त भाजीपाला स्वतःही खातात आणि इतरांनासुद्धा विक्री स्वरूपातही करतात। तर त्यांच्या तोंडून आपण ऐकूया काय काय पीक टाकलेलं आहे आणि त्याचं नियोजन काय काय आहे। माझ्या शेतामध्ये कांदा, जवस, धने, पालक, मेथी, गहू, तूर, फळझाड आहे, रामफळ, सीताफळ, चिक्कू, अंजीर, खजूर, आणखी आंबा, हेटा, पपई, केळ, वनस्पती जाम, फळझाडं सुद्धा आहे आणि वेलवर्गीयमध्ये समुद्री वाल आहे, वाल, साधा वाल आहे, अशा सुद्धा पिकाच्या लागवडी केलेल्या आहे। आणि विषमुक्तमध्येच ते आपल्या घरी खातात आणि इतरांना सुद्धा देतात। तर गहू कोणता आहे? गहू आहे श्रीराम। तेच तुरीमध्ये घरच्या पुरता जवस टाकलेला आहे, कांदा आहे, पलीकडल्या साईडलाच कांदा आहे आणि इथे पालक, इथे सुद्धा आता नवीन पालक टाकलेली आहे, तयार रोप बी टाकलेला आहे। आणि श्रीराम व्हेरायटी गव्हाची दाखवून दे। आपण ही शेती 6 वर्षापासून करत आहे। तर कोणाच्या माध्यमातून ही शेती करत आहे? दीनदयाल यांच्या माध्यमातून। दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यवतमाळ येथील आपले एक प्रतिष्ठान आहे, शेतकऱ्यासाठी काम करते। त्याच प्रतिष्ठान अंतर्गत आपलं 10 वर्षापासून काम चालू आहे। तर त्यामधून 6 वर्ष झाली आहे आपल्यासोबत जुळून आहेत काका। आणि मग तुमच्या इकडं माहिती द्यायला कोण येते? राहुल भाऊ माहिती आहे आम्ही 2 वर्षापासून, 2-3 वर्षापासून त्या पद्धतीने आम्ही शेती करत आहोत। तर यावर्षीचं मग आणखीन आपलं जवस जे पीक टाकलेलं आहे यापासून काय प्लॅनिंग आहे? तेल काढा विचार आहे, जवसाच तेल काढायचं। जवस तेल काढा, धने आपल्या घरचेच आहेत पूर्ण। हां, तर मित्रांनो असंच शेतकरी सर्व एकत्रित येऊन काही जवस आणि असं काही तेलबियापासून, तिळापासून, याच्यापासून तेल काढण्याची यावर्षी शेतकऱ्यांची काही तयारी आहे। स्वतःच मशीन आणून आपण उत्पादन काढण्याची अशी तयारी आहे शेतकऱ्यांची। तर कितपत यश येते त्यांच्या या प्रयत्नाला ते आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये आम्ही दाखवूच की कशा पद्धतीने पीक घेऊन कशा पद्धतीने ते तेल काढून विक्री करत आहे ते सुद्धा आपल्याला दाखवून येते। तर कांदा आणि तुरे दाखवून द्या या। हे धने आहे, हे जवस, कांदा, हा कांदा आहे, जवस मस्त आला आणि हे तूर पूर्ण।
दीनदयाळ संस्थेचे कार्यकर्ते माझ्याकडे येते आणि माझे वेळोवेळी माहिती करून देते, त्याचे मी आभार मानतो. तर मित्रांनो, आपल्या संस्थेचं तर कामच आहे शेतकऱ्यांसाठी काम करणे. आणि आज काकांनी ज्या प्रकारे एक आभार व्यक्त केला आहे की दीनदयाल सेवा प्रतिष्ठान जसं शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाते आणि त्यांना माहिती देते कशा प्रकारे काय करायचं आहे, कोणत्या वेळेस जीवामृत द्यायचं, गोकृपा द्यायचं, असे काही व्यवस्थापन असते ते आपण प्रत्येक वेळी सांगतो. आता हे आपलं कामच आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यासाठीच काम करण्यासाठी आपली ही संस्था उभी झालेली आहे. तर काकांनी संस्थेचे आभार मानलेले आहे, पण संस्थेतर्फे मी काकाचे आभार मानतो की आपण या शेतीमध्ये आम्हाला सहकार्य करत आहे आणि ही या शेतीला सुरुवात या 6 वर्षापासून केली आहे आणि चांगल्या प्रकारे ही शेती करत आहे.